सीधे तस्वीर दिखाते हैं आपको नागपुर की, जहां पर सीजीआई इस पर क्या कुछ कह रहे हैं, सुन लेते हैं एक बार। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं रक्षण करणं हा एकमेव माझा उद्देश होता। आणि मी विचारही केला नव्हता की मला मसुदा समितीवरती घेण्यात येईल आणि मसुदा समितीचा अध्यक्ष मी होईल हे तर माझ्या स्वप्नातही नव्हतं। आणि आपल्या घटनेचे काय काय महत्त्वाचे अंग आहेत ते त्यांनी त्या भाषणात समजावून सांगितलं। सांगोपांग चर्चा झाली, जवळपास 20-21 दिवस मॅरेथॉन सिटिंग झाल्या घटना समितीच्या आणि बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्या चर्चेला उत्तर दिलं। आणि चर्चेला उत्तर देताना ज्या ज्या काही टीका झाल्या होत्या या दरम्यान बऱ्याच अमेंडमेंट्स करण्यात आल्या राज्यघटनेला। त्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी स्वीकारल्या, त्या घटना समितीने मंजूर केल्या आणि ज्या अमेंडमेंट्स बाबासाहेबांनी विरोध केला त्या घटना समितीने नामंजूर केल्या। आणि बाबासाहेब म्हणाले, त्यांनी त्या भाषणामध्ये आपल्या राज्यघटनेचे जे काही बेसिक